एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रावरती आता आणखी एक मोठं संकट आलेलं आहे। हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढवलेली आहे। देशासह राज्यामध्ये यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता। महाराष्ट्रात सरासरी 7 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, मात्र यंदा 26 मे रोजी त्याचं राज्यात आगमन झालं होतं। यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। राज्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय। घरादारात पाणी शिरलेलं आहे। शेतीमधील पिकांचंच नाही तर शेती देखील वाहून गेली आहे। ऐन हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढवली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झालाय। 15 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। येत्या 12 ते 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परतेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। मात्र जाता जाता पुन्हा एकदा पाऊस मोठा दणका देणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 2 दिवस ओडिशा, आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। यंदा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसलेला आहे। पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। तसंच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।